नंदुरबारमध्ये लाडक्या बहिणी आक्रमक झाल्या तर महिला बालविकास कार्यालयावर लाडक्या बहिणींनी गर्दी केली आहे। पैसे न मिळाल्यानं महिलांचा संयम मात्र ढासळलाय। येवला तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला। पावसामुळे एका घराचं छत अचानकपणे कोसळलं। या दुर्घटनेमध्ये 3 जण गंभीररीत्या जखमी झाले असून त्यामध्ये एका 3 वर्षीय बालकाचाही समावेश आहे। या घटनेची माहिती मिळताच मंत्री छगन भुजबळ यांनी जखमी कुटुंबाशी थेट व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला। त्यांनी जखमींची प्रकृती जाणून घेत डॉक्टरांना तातडीनं योग्य उपचार करण्याच्या सूचना सुद्धा दिल्या। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवरती कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलाच्या वतीनं श्रीरामचंद्र खुंट ते झेंडी गेट या परिसर रूट मार्च काढण्यात आला। यावेळी दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाल्यास त्यावर नियंत्रण कसे मिळवायचे याचे थेट प्रत्यक्षिक पोलिसांनी दाखवले। शेतकरी आणि मालवाहू वाहनांना प्राधान्यानं इंधन द्यावं अशी मागणी महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो वाहतूक महासंघानं केलेली आहे। तर ग्रामीण भागातील नागरिकांकडून अतिरिक्त साठवणूक केल्यानं तुटवडा जाणवत असल्याचं विद्यार्थी महासंघाचे संजय आव्हाड यांनी सांगितलं। सोलापूर शहरातील 7ही पोलीस ठाण्यांमधील 100हून अधिक सराईत आरोपींची परेड घेऊन प्रत्येकाची गुन्हेगारी आता माहिती तपासली जाणार आहे। गंभीर गुन्ह्यातील आरोपींना दररोज हजर राहण्याचे आदेश देत पुन्हा गुन्हा केल्यास कडक कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे। आरोपींवरून विशेष लक्ष हटवण्याच्या सूचना सुद्धा पोलिसांना देण्यात आल्यात असं पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर यांनी सांगितलं। भोर तालुक्यातील परीटमाळा परिसरामध्ये वीज पडून एका युवकाचा मृत्यू झालेला आहे तर 3 जण गंभीररीत्या जखमी झालेत। परीटमाळा समाजामध्ये अचानकपणे वीज कोसळल्याने ही घटना घडली। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येतं। खोपोलीसह संपूर्ण खालापूर तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। जोरदार वाऱ्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ सुद्धा उडाली। काही ठिकाणी तर रस्त्यावरती पाणी साचल्याचं सुद्धा चित्र पाहायला मिळालं। मनमाडमध्ये पावसानं हजेरी लावलेली आहे। पावसामुळे हवेमध्ये गारवा सुद्धा निर्माण झाला, त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे। श्रीरामपूर पंचायत समितीसमोर ढोल वाजून ग्रामपंचायत सदस्य अमोलिक यांनी आंदोलन केलं। बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत अंतर्गत घरकुल योजनेची चौकशीची मागणी करण्यात आली। रायगडमध्ये पावसानं हजेरी लावली। माणगाव म्हसळा श्रीवर्धन परिसरामध्ये पाऊस झालेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती नागरिकांना सुद्धा काहीसा दिलासा मिळाला आहे। अहिलानगरमधील शेतकऱ्याच्या मुलानं पंतप्रधानांना गुजरातीमध्ये पत्र लिहिलंय। कांद्याचा हमीभावासाठी पंतप्रधानांना पत्र लिहित व्यथा मांडल्याचं त्यानं सांगितलं। साताऱ्यामध्ये युवांकडून सरन्यायाधीशांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। युथ पॅन्थरकडून झुराळाचा पेहराव करत आंदोलन करण्यात आलं। पुण्यातल्या चाकण औद्योगिक परिसरामध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। काही ठिकाणी तर रस्त्यांवरती पाणी साचल्यानं वाहतुकीवर सुद्धा काहीसा परिणाम झाला। रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणामध्ये संध्याकाळपासून मान्सूनपूर्व सरींना सुरुवात झाली। गेल्या काही दिवसांपासून उकाड्यानं त्रस्त असलेल्या नागरिकांना यामुळे पावसामुळे मोठा दिलासा मिळालाय। वातावरणामध्ये गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। हिंगणघाट तालुक्यातील कानगाव येथे कृत्रिम पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर निर्माण झालेला आहे। गावामध्ये अनेक भागामध्ये पाणी मिळत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली। महिलांना आणि नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराविरोधात संताप व्यक्त केला जातो। बारामती तालुक्यातील जिरायत पट्ट्यातील गावामध्ये पाणी टंचाई निर्माण झाली। बारामती पंचायत समितीच्या माध्यमातून 9 गावं आणि 54 वाड्यात टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। बुलढाण्यातल्या केके पेट्रोल पंपावरती पेट्रोलसाठी धिंगाणा घालण्यात आला। कॅनमध्ये पेट्रोल न दिल्यानं वाहन चालक आक्रमक झाले। वाहन चालकांनी धिंगाणा घातला, सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाला। कोल्हापुरात रोजगार हमी योजनेचा ढिसाळ कारभार समोर आलाय। करवीर पंचायत समिती कार्यालयामध्ये नागरिकांनी आंदोलन केलं। नागरिकांना रोजगार हमी कार्यालयाला त्यांनी टाळं सुद्धा ठोकलेलं आहे। रस्त्यावरती भाजी विकणाऱ्या महिलेच्या दुकानावरती कारवाई करण्यात आली। अतिक्रमण हटाव पथकानं ही कारवाई केलेली आहे। यावेळी महिला ती कारवाई होण्यापासून रोखत होती, मात्र तिचं काही एक या अधिकाऱ्यांनी ऐकलेलं नाहीये। भोर तालुक्यामध्ये प्रथमच दुर्मिळ अल्बिनो डुरक्या घोणस सापाची नोंद झाली। सर्पमित्र संतोष पाटील आणि विलास घोंगडे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सापाला रेस्क्यू करून जंगलात सोडलेलं आहे। वाई शहरामध्ये अचानकपणे जोरदार पाऊस झाला आणि त्यानंतर जोरदार वारे आणि पावसामुळे शहर आणि परिसरातील काही भागांचा विद्युत पुरवठा सुद्धा खंडित झाला होता। गोंदिया जिल्ह्यामध्ये ओबीसी समाजाच्या जनगणनेवरती बहिष्कार टाकण्याचा निष्फळ ठरलेला आहे, कारण जनगणनेमध्ये ओबीसीसाठी वेगळा रकाना लिहिलंय आणि राहील असं सुद्धा लेखी आश्वासन द्या अशी मागणी करण्यात येते।
आमदार रोहित पवारांनी देहू संस्थानला भेट दिली. संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं सुद्धा दर्शन त्यांनी यावेळी घेतलं. देहू संस्थानांच्या वतीनं संत तुकाराम महाराजांची एक मूर्ती देऊन रोहित पवारांचा सन्मान करण्यात आला. शेतकऱ्यांसाठी डिझेल कोटा राखीव ठेवा अशी मागणी शरद पवार गटाच्या वतीनं करण्यात आली. 25% डिझेलचा कोटा राखीव ठेवण्याच्या मागणीसाठी पवार गटानं जळगाव जिल्हाधिकारी प्रवेशद्वार अडवून धरलं होतं. सलग तिसऱ्या दिवशी गोंदिया जिल्ह्याच्या तापमानामध्ये वाढ झाली. शुक्रवारी तापमान 45.2 नोंदवलं गेलं. त्यामुळे उष्णतेमुळे शेतमजुराचा एक मृत्यू झाल्याचा सुद्धा अंदाज आहे. सोलापूर शहरामध्ये हलक्यात पावसानं हजेरी लावली. हवामान विभागानं आणखी 2 दिवस पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे. आठवडाभरापूर्वी तापमानाचा पारा 44 अंशांवरती गेल्यानं पावसानं सोलापूरकरांना मोठा दिलासा दिला. लातूरमध्ये नीट पेपर फुटीचा सराव 15 वर्षांपासून सुरू आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी हा दावा केलेला आहे. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेले आहेत. जयवंतराव भोसले सहकार पॅनलनं शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केले. यावेळी आमदार डॉक्टर अतुल भोसलेंसह ऊस उत्पादक सभापतीही उपस्थित होते.